नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात पंतप्रधान मोदींवर टीका करत राहुल गांधींनी मोदींनी ट्रम्प समोर शरणागती पत्करली असा आरोप केला। ट्रम्प यांनी व्यापार करार थांबवण्याची धमकी दिली आणि मोदी त्यांना शरण गेले। राहुल गांधींच्या या आरोपाला भाजपचे प्रवक्ते आपल्या परीने उत्तर देत आहेत, परंतु अधिक उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे नेते शशी थरूर तितक्याच हिरिरीने थेट भाजपची किंवा मोदींची बाजू मांडतायत। शशी थरूर ज्या पद्धतीने मोदींचा बचाव करतायत ते पाहता ते काँग्रेसचे नेते आहेत की भाजपचे प्रवक्ते असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे। आम्ही कधीही कुणाला मध्यस्थीची विनंती केली नाही आणि कुणाची मध्यस्थी कधीच स्वीकारली नाही। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनीच युद्धविरामाचा निर्णय घेतला, त्यातही पाकिस्तानकडूनच असा प्रस्ताव आला असे थरूर ठामपणे सांगतायत। भारताने पाकिस्तान स्थित दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्याला भारताने जबर प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने युद्धविरामाचा प्रस्ताव दिला। इथे कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीचा प्रश्नच उपस्थित होत नाही अशी भूमिका शशी थरूर सातत्याने मांडतायत। एकीकडे काँग्रेस ट्रम्पच्या मध्यस्थीचा मुद्दा सातत्याने लावून धरत असताना त्यांच्याच पक्षाचे नेते ट्रम्प किंवा अन्य कुणीही मध्यस्थी केली नाही, अशी मध्यस्थी कधीही स्वीकारली नाही असे ठामपणे सांगत असल्यामुळे काँग्रेसचीच कोंडी होत आहे। खरे तर शशी थरूर या अडचणीच्या प्रसंगात भाजपलाच अप्रत्यक्ष मदत करत आहे। शशी थरूर भाजप किंवा मोदींचे नाव घेत नाही, ते भारत सरकारची भूमिका मांडतायत, परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपचे काम अधिक सोपे होत असल्याचं दिसतंय। एक अभ्यासू राजकारणी ही शशी थरूर यांची प्रतिमा भाजपसाठी एक प्रकारची ढाल बनत असल्याचं दिसतंय। एकूणच थरूर सध्या राजापेक्षा अधिक राजनिष्ठ सिद्ध होत आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार।